काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढली। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद पदयात्रेची आजपासून सुरुवात झाली आहे। सुमारे 175 किलोमीटरची ही या जिल्ह्यात यात्रा असणार आहे। मिरज तालुक्यातील बेळंकी येथून सकाळी या जनसंवाद यात्रेस सुरुवात झाली। पंचक्रोशीतील गावातील कार्यकर्ते बेळंकीमध्ये उपस्थित राहिले होते। बेळंकी, शिपूर, एरंडोली आदी गावांना जनसंवाद यात्रेने भेटी दिल्या। यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी या यात्रेमध्ये सहभाग घेत समर्थन दर्शवले। एरंडोली येथे कार्यकर्त्यांनी भव्य सत्कार केला। भाजपाच्या कारभाराला जनता वैतागली आहे। जनतेत आता भाजपा विरोधात रोष निर्माण झालाय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभर 3700 किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढली। याला चांगला प्रतिसाद मिळाला। सकाळी 6:30 वाजता या पदयात्रेची सुरुवात झाली। सकाळ असली तरीही मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी विश्वजित कदम, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, जितेश कदम, अमित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब होनमोरे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर एरंडोली येथील चौकामध्ये यात्रेला संबोधित करताना विशाल पाटील, जितेश कदम, जयश्री पाटील आणि विश्वजित कदम यांनी आपली मनोगते व्यक्त केली। यंदाचा गाळप हंगाम सुरू होणार असला तरी गतवर्षी गाळपास गेलेल्या ऊसाचा हिशोब आधी देण्यात यावा, त्यानंतरच साखर कारखान्यांचे धुराडे पेटवा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। गतवर्षी गाळपास गेलेल्या ऊसाचे एफआरपीतील 400 रुपये मिळावेत या मागणीसाठी 13 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। शेट्टी पुढे म्हणाले, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याने 400 रुपये फरकाची रक्कम देणार असल्याचे जाहीर केले। मात्र सांगली जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप एफआरपीची फरक रक्कम जाहीर करण्यास तयार नाही। गतवर्षीचा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झालाय त्यावेळी साखर 3100 रुपये क्विंटल होती, ती गृहीत धरून दराची मागणी केली होती। सध्या साखर 3800 ते 3900 रुपये क्विंटलवर पोहोचले। 700 रुपये वाढीव दर कारखान्याला मिळत आहे। त्यामुळे गतवर्षी गाळपास गेलेल्या ऊसापोटी 400 रुपये मिळालेच पाहिजेत। साखर कारखान्यांचा लवकरच गाळप हंगाम सुरू होणार आहे। तत्पूर्वी कारखान्यांनी अगोदरचा हिशोब द्यावा, त्यानंतरच कारखान्याचे धुराडे पेटवावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा दिलाय। या मागणीसाठी कोल्हापुरात 13 सप्टेंबरला हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून प्रशांत रामचंद्र रेंदाळकर यास जिल्हा व सत्र न्यायाधीश MM पाटील यांनी 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। फिर्यादी महिला चोरून दारू विकत होती, तिची नात पीडिता मतिमंद आहे। आरोपी प्रशांत रेंदाळकर हा फिर्यादी महिलेकडे वारंवार दारू पिण्यास येत होता, त्यामुळे त्यांचा परिचय होता। फिर्यादी आणि पीडिता ओढ्यानजीक शेळ्या राखण्यास गेल्या होत्या। त्यावेळी फिर्यादी महिलेने पीडितेस काही अंतरावर असलेल्या शेळ्या घेऊन येण्यास सांगितलं। त्यावेळी आरोपी प्रशांत रेंदाळकर हा तिथेच होता। पीडिता शेळ्या आणण्यास गेली असता आरोपी रेंदाळकर तिच्या पाठीमागे गेला आणि तिला शेळ्या एका झाडाखाली दोरीने बांधायला लावल्या। त्यानंतर तिच्या मानसिक असमर्थतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करून पसार झाला। घडलेला प्रकार पीडितेने घरी सांगितल्यावर तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि दंडिले यांनी केला। दरम्यान सदर खटला सुनावणीत आला असता सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये पीडिता, पीडितेची आजी, आत्या तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब महत्त्वाचा ठरला। न्यायालयात आलेले साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी प्रशांत रेंदाळकर यास 10 वर्ष सश्रम कारावास आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। पीडित महिलेस राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले। खटाव ग्रामस्थांचे जलजीवन मिशन कामाची चौकशी करण्यासाठी आज जलप्राधिकरण विभागासमोर 1 दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले। खटाव गावात सध्या जलजीवन मिशनचं काम सुरू आहे। सदरचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप आहे। गावातील सर्वच रस्ते उकरून पाईपलाईनचं काम करण्यात आले, त्यामुळे रस्ता हा खड्डे आणि चिखलमय झालाय। मागील वर्षामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून अनेक ठिकाणी मुर्मीकरण केलं होतं, पण आता जलजीवन मिशनच्या कामामुळे सर्वत्र रस्त्याची वाट लागली। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई करण्यासाठी आज जलजीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आलं। कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तात्काळ 7 दिवसाच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन आणि लेखी पत्र दिले। त्यामुळे ग्रामस्थांनी 1 दिवसीय आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे परशुराम बनसोडे यांनी सांगितले। मिरज तालुक्यातील बेडग येथील श्रीकृष्ण मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात रोहिणी नक्षत्रात रात्री चंद्रोदयावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी
सोहळा हा उत्साहात पार पडला। यावेळी महिलांनी गर्दी केली होती, तसेच त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे पारंपरिक पाळण्यांचं गायन केल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला। बेडग येथे 300 वर्षांपूर्वीचं श्रीकृष्ण देवस्थान असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी निमित्त शीलाताई कुलकर्णी यांनी 9 दिवस हरिविजय ग्रंथाचं पारायण केलं। ते ऐकण्यासाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती। जन्माष्टमी दिवशी दिवसभर एकतारी भजन, रात्री 9 वाजता ग्रंथाचे वाचन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर खाडे यांनी सुरू केलं व ठीक रात्री चंद्रोदयावेळी पुष्पवृष्टी करत जन्मकाळ करण्यात आला। गोपाळ काल्याच्या दिवशी गावातील खाजगी शाळेच्या चिमुकल्या मुलांनी राधाकृष्णाच्या वेशभूषा करून मंदिरात गवळणीच्या ठेक्यावर नृत्य सादर करत दहीहंडी सादर केली। याच प्रकारे महिलांनीही गोपाळ काला करत पारंपरिक गवळणींच्या गीतांवर टिपऱ्यांचा ताल धरला होता। या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मंदिर परिसर कृष्ण नामाने फुलून गेला। या निमित्ताने मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यंदा पाऊस नाही, खरीप हंगाम वाया गेलाय, जे नुकसान झाले ते भरून निघणार नसल्याने राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे। नैसर्गिक आपत्तीत सर्वकष विमा योजनेची गरज आहे, परंतु सरकारच्या मध्यस्थीने विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप शेट्टी यांनी यावेळी केलाय। इंडियाचे नाव तडकाफडकी बदलू नये, आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून इंडियाची स्थापना केली असून नाव बदलण्याच्या चर्चेवर विचारले असता शेट्टी म्हणाले, भारत नावाचा सर्वांना अभिमान आहेच, पण तडकाफडकी नाव बदलू नये, त्याला तांत्रिक अडचण आहे, यासाठी पैसाही प्रचंड लागेल। भारत हे अधिकृत नाव झाल्यानंतर सर्व चलनी नोटा नाणी बदलावी लागतील। नोटाबंदीचा एकदा झटका सर्वसामान्यांना बसला आहे, सरकारला पुन्हा तो त्रास द्यायचा आहे का? इंडिया हे नाव बदलल्यानंतर मोठा फटका बसल्याची शक्यता आहे। नाव बदलण्यासाठी सहमती घेऊन निर्णय घ्यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे। मराठा आरक्षणाच्या संसदेमध्ये 2011 मध्ये सर्वप्रथम मी प्रश्न मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधलं होतं। आरक्षणासाठी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलंय। जादा परताव्याचे आमिष दाखवून कवटेमंकाळ तालुक्यातील कोंगनोळी येथील एका व्यावसायिकाची 41,95,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप तुकाराम नवगिरे आणि पावबा रमण कोळी अशी संशयितांची नावे आहेत। याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे व्यावसायिक सचिन रामगोंडावरू यांनी फिर्याद दिली आहे। फसवणुकीचा प्रकार हा 15 सप्टेंबर 2021 ते 21 ऑक्टोबर 2021 या रोजी घडलाय। दोघा संशयितांनी रामगोंडावरू यास सांगलीतील आमराई परिसरात बोलावून घेतलं। तेथे संशयित संदीप नवगिरे याने ॲक्सिस ग्रो LLP या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळत असल्याचं सांगितलं। कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा होत असल्याचं पाहून फिर्यादी यांनी सदर कंपनीत पैसे गुंतवण्यास संमती दर्शवली। दरम्यान फिर्यादी रामगोंडावरू यांनी संशयितांनी सांगितल्यानुसार अकलूज येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेतील संबंधित खात्यात 1 कोटी रक्कम गुंतवली। काही दिवसांनी संशयितांनी फिर्यादीस कंपनीच्या करंट तसेच स्वतःच्या सेव्हिंग खात्यावरून फिर्यादीच्या सांगली येथील बँक खात्यावर 58,95,000 रुपये वर्ग केले। मात्र त्यानंतर कोणतीच रक्कम फिर्यादीस परत मिळाली नाही। या प्रकरणी फिर्यादी रामगोंडावरू यांनी वारंवार संशयितांकडे पाठपुरावा केला। विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी फिर्यादीस कोरे धनादेश दिले, परंतु त्यानंतर ही रक्कम परत दिली नाही। अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादी रामगोंडावरू यांनी दोघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि श्रावण महिन्याचे औचित्य साधत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून शुक्रवारी 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 3 ते 6 या वेळेत भावे नाट्यगृह सांगली येथे महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे। स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमात मंगळागौर खेळाचे सादरीकरण करणाऱ्या संघांना निमंत्रित करण्यात आले। या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंगळागौर गटांनी 13 सप्टेंबर पूर्वी महापालिकेकडे आपली नोंदणी करावी, आपल्या संघाची किंवा गटाची नोंदणी करावी। हा कार्यक्रम महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी मोफत असून सादरीकरण करणाऱ्या महिला गटांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। या मंगळागौर कार्यक्रमाचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलंय। सांगलीमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती महापरिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आलाय।
दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सांगलीतील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी अनुसूचित जातीतील लाखो बांधव उपस्थित राहतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष माजी महापौर विवेक कांबळे यांनी सांगलीत दिलेली आहे। महापरिवर्तन मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबाळे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार राजू आवळे, आमदार अनिल बाबर, DPI अध्यक्ष सुकुमार कांबळे, काँग्रेस नेते विशाल पाटील, भाजपा नेते सम्राट महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासहित विविध जाती जमाती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बांधव उपस्थित राहणार आहेत। अनुसूचित जाती आणि जमातीतील समाज बांधवांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महामेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे। वडार समाज आणि अन्य समाज बांधवांना कर्नाटकमध्ये विविध सवलती सुविधा दिल्या जातात, त्याच पद्धतीच्या सुविधा महाराष्ट्रातील समाज बांधवांना देण्यात याव्यात या आणि इतर विविध मागण्यांसाठी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले। समाजावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, तरुणांकडून विविध उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्न करणे, समाजाच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडणे आणि त्याचबरोबर शासकीय योजना तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश मेळाव्याचा असणार आहे। विविध क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष माजी महापौर आणि समिती अध्यक्ष विवेक कांबळे यांनी दिली आहे।